निगडे संघाचा कौस्तुभ म्हात्रे, एक मोठं नाव टेनिस क्रिकेटच्या पटलावर ज्या पद्धतीने अनिकेत मोकल त्या पद्धतीने निगडी संघामध्ये कौस्तुभ म्हात्रे क्षेत्ररक्षण लावलं गेलेलं आहे निगडी संघाच्या वतीनं। पहिला षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिला सामना असेल या दोन्ही संघांचा। इथून राबे संघ आपल्याला दुसऱ्या फेरीमध्ये दिसेल, या संघातून जो संघ जिंकेल तो राबे संघाबरोबर खेळताना आपण पाहणार आहोत पुढच्या फेरीमध्ये। पण या मॅच मध्ये जो निकाल आहे कुठल्या संघाच्या वतीने लागतो इकडे लक्ष असणार आपलं पंच आमचे अतिशजी म्हात्रे, मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये रवी सर, अशी दोन ही महत्वाची पंचांची जोडी मैदानावर आहे। पंचांकडून ग्रीन सिग्नल लागतोय, कौस्तुभ म्हात्रे देखील सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर। स्ट्रायकिंगला अनिकेत मोकल, नॉन स्ट्राईकला प्रशांत मोकल क्षेत्ररक्षण लावलंय आउटसाइड सर्कल मध्ये। दोन क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील कारण पहिला षटक हा मॅन्डेटरी पॉवर प्लेचा एक डीप एक्स्ट्रा कव्हर काऊ कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात केलाय। पॉइंट कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, शॉट मिड विकेट, लेग गली, ऑफ गली आणि एसटी रक्षक आणि गोलंदाज, अशा पद्धतीने 11चा स्क्वॉड मैदानावर दाखल झालाय निगडी संघाचा। त्यांच्या पोझिशन मध्ये आपण आपल्याला सांगितलं गेलं, पण आता मात्र मिड ऑफचा क्षेत्ररक्षक त्याला इथे एक्स्ट्रा कव्हर मध्ये आणलंय, एक्स्ट्रा कव्हर वाला कव्हर मध्ये आणलं आणि पॉइंटचा क्षेत्ररक्षक तिथे आहे। आता मात्र थोडं बदल केलं गेलं क्षेत्ररक्षणामध्ये। पहिला चेंडू आक्रमकरित्या टाकला जातो, ऑफस्टंपच्या बाहेर टाकलं गेलं, पंचांकडून लाऊड अपील केली गेली, मागणी केली गेली। पंचांनी मात्र सध्याच्या घडीला पाहिलं, पंचांनी ही अपील फेटाळून लावली। प्रत्येक अर्थातच गोलंदाज असेल, क्षेत्ररक्षकाला असेल, अंपायरकडे मागणी करू शकता आपण, हा एक आंतरराष्ट्रीय क्रिकेटची नियमावली आहे, त्या नियमावली अंतर्गत इथे लाऊड अपील केली गेली, पंचांनी ती मागणी फेटाळून लावली। पहिला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर फेकला गेला, डॉट चिंटी समाप्ती होत आहे। अनिकेत मोकल एक टेनिस क्रिकेट पटलावरील एक मोठं नाव, साईगावचा स्टार सितारा, तेवढाच गोलंदाजीमध्ये निगडे गावाचा स्टार सितारा कौस्तुभ म्हात्रे गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू निर्धाव। आपल्याकडचा चेंडू यावेळेला मात्र उचलले गेलेला चेंडू पुन्हा एकदा लाऊड अपील पंचांकडून केली जातोय, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, चेंडू निर्धाव फेकला जातोय। अप्रतिम चेंडू, ज्या पद्धतीने चेंडू पडला, आता बघाचा चेंडू खालच्या पट्ट्यात राहिला, आताचा चेंडू पडल्यानंतर उचली घेतोय, कानाच्या लेवलला टर करून चेंडू जातोय, बाउन्सरचा मारा केला जातोय। आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधला दुसरा ब्रह्मास्त्र कुठला असेल तर बाउन्सर, पहिला ब्रह्मास्त्र यॉर्कर। व्हेरिएशन, विविधता, चांगल्या चेंडूला सन्मान दिलं, खराब चेंडूवर चौकार षटकार, शॉर्ट चेंडू, गुडलेन स्पॉट चेंडू, अशा पद्धतीची विविधता असलेला हा खेळ म्हणजे क्रिकेट। पुन्हा एकदा चांगला चेंडू गुडलेन स्पॉटला पडल्यानंतर आतल्या दिशेने झपाट्याने येतोय, इथे एक धावसंख्या अर्जित केली, इथे मिसफील्ड होतोय, दुसरी धावसंख्या देखील अर्जित करताना अनिकेत मोकल सारख्या आपण फलंदाजाला अशा पद्धतीची संधी द्याल तर निश्चित एकेरी धावसंख्या दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्याची क्षमता अनिकेत मोकल आणि प्रशांत मोकल मध्ये आहे। आणि अशी चूक कौस्तुभ म्हात्रेकडून होणं नव्हतं, पण अगदीच आपण दुसऱ्या बाजूचा विचार केला निकेत सर तर अर्थात अनिकेत मोकल याची विकेट महत्वाची आणि म्हणून ही रिक्स एक धावची पत्करली गेली आणि तिथून 2 धावसंख्या अर्जित करताना अनिकेत मोकल आतापर्यंत आपण पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ झाला आणि 3 चेंडू मागे 2 धावसंख्या साई संघाच्या। कौस्तुभ म्हात्रे अगदी चिवट गोलंदाजी करत असताना आपल्या निगडी संघासाठी चांगला चेंडू ऑन ड्राइव्ह केला, तिथे मात्र लॉंग आउटच्या दिशेनं पकडला गेला झेळ आणि संपला गेला। इथे मात्र अनिकेत मोकल याचा खेळ, मोठा हदरा, मोठी विकेट जाळ्यामध्ये पकडली गेली निगडी संघाच्या। आपण घेऊया छोटा ब्रेक, देऊया आमच्या गोल्डन डीजेला सुमधुर संगीत। तो गोलंदाजानं मगापासून दोन्ही देखील खेळाडूंचं मी कौतुक करतोय कारण त्यांनी त्यांच्या खेळाच्या जोरावर बनवलेली ओळख आज आपल्याला जिगर ट्रॉफी 2024 मध्ये इथे दिसून येतोय। आणि अर्थातच अनिकेत मोकल याला मैदानाच्या बाहेर जावं लागलं, त्याचं कारण म्हणजे कौस्तुभ म्हात्रे याने केलेली चिवट गोलंदाजी, अचूक टप्प्यावर गोलंदाजी, चांगला क्रिकेट इथे पाहायला मिळतोय आपल्या क्रीडा रसिक प्रेक्षकांना।
प्रत्येक संघामध्ये एक दोन असे स्टार खेळाडू आहेत. टेनिस क्रिकेटमध्ये 3 खेळाडू मला वाटते निकेत सर एखाद्या संघामध्ये असतील तर बरेच चान्सेस असतात बक्षीस जिंकण्याचे. असा टेनिस क्रिकेट कमी षटकांचा आहे, कमी वेळामध्ये खेळला जाणार हा टेनिस क्रिकेट आणि तोच आपण पाहतोय. निमित्त आहे जिगर ट्रॉफी 2024. मुख्य आयोजक आमचे करण भाई. पुन्हा एकदा हा प्रकारचा चेंडू बाउन्सर उचली. यावेळेला मात्र पंचांकडून लाऊड अपील बॅटची कडा लागली. फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर. अप्रतिम अचूक गोलंदाजी, कौतुक करावं लागेल, प्रशंसा करावी लागेल. कौस्तुभ मात्र का मी पेन संघाकडून टेनिस क्रिकेटमध्ये ओपन टुर्नामेंटमध्ये प्रतिनिधित्व करतोय याचं उत्तम उदाहरण या गोलंदाजीतून. असं म्हटलं जातं प्रत्यक्षात किन प्रमाणम, प्रत्यक्षाला प्रमाणाची गरज नसतोय. हे प्रत्यक्षात चित्र दाखवलं. दुसरा विकेट मैदानाच्या बाहेर साई संघाचा. पुन्हा ऐकूया आमच्या गोल्डन डीजेचा सुमधुर संगीत. गणपती बाप्पाचं गीत सुमधुर आपण ऐकलं. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण आणि 14 विद्यांचा अधिपती बाप्पा माझा गणपती, बाप्पा माझा गणपती. गणपती बाप्पाचा कृपा आशीर्वाद या पेन तालुक्यावर भरभरून आहे आणि म्हणून अखंड देशामध्ये, अखंड या आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या पेनचं गणपती बाप्पा खूप प्रसिद्ध आहेत. असं गणपती बाप्पाचं सुमधुर संगीत आपण गोल्डन डीजेच्या माध्यमातून ऐकलं. साई संघ मात्र थोडा अडचणीत येतोय, अडचणीवर मात करावी लागेल. इथे मात्र परिस्थिती गंभीर आहे, कोणाला तरी खंबीर व्हावं लागेल. तो मात्र खंबीर होण्याचा विडा आणि संघाला सावरण्याचा विडा प्रशांत मोकल याला उचलावा लागेल. कारण तो सलामीला आलेला फलंदाज आहे. अनिकेत मोकल माघारी परतला, त्याच्यानंतर मयूर हा फलंदाज माघारी परतला. तिसरा आता फलंदाज निखिल मैदानावर इनहॅट नंबर 4 या क्रमांकावर निखिल फलंदाज मैदानावर येतोय. 2 फलंदाज माघारी परतले. धावपटलावर धाबा मात्र 2. साई संघ थोडा अडचणीत येतोय. ज्याच्या खांद्यावर फलंदाजाची धुरा होती तो अनिकेत मोकल मात्र तंबूच्या अशराला गेलाय. इथून सावरावं लागेल प्रशांत याला आणि त्याच्या समवेत असलेला निखिल. डाव्या हाताचा हा फलंदाज क्षेत्ररक्षण लावण्यात आलंय. कौस्तुभ मात्रे पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले सध्या तरी पाहिलं निगडे संघाच्या फेवरमध्ये चाललंय. मोठा फटका इथे ऑन ड्राइव्ह केलाय. चेंडू मात्र मिड ऑनच्या वरून मारलाय. चेंडू टाईल इथे मात्र क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन यावेळेला 6 धावसंख्येसाठी डीजे. पाच चेंडूमध्ये निगडी संघाच्या वतीने सामना जात असताना शेवटच्या चेंडूवर मोठा प्रहार निखिल याच्या बॅटमधून लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावसंख्या पहिल्या. या संघाला संजीवनी देणारा हा षटकार होता. 8 धावसंख्या धावपटलावर असतील 2 विकेटच्या मोबदल्यात. आता मात्र ज्याची उत्कंठा होती की प्रशांत मोकल स्ट्राईक एंडला यावं, कारण 6 चेंडू जवळपास त्यांनी नॉन स्ट्राईक एंडवरून पाहिलं गेलं. खेळपट्टीचा अचूक अभ्यास आतापर्यंत 6 चेंडूमध्ये झालाय. फक्त तो अभ्यास आहे, आता रोटेट करायचा आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात असाध्य ते साध्य साय असं त्याचं कारण अभ्यास. जे असाध्य आहे ते साध्य करायचं असेल तर आपला अभ्यास हा महत्वाचा असतो. तो 6 चेंडूंचा अचूक अभ्यास प्रशांत मोकल यानं नॉन स्ट्राईक एंडला राहून पाहिला गेला. आता त्याचा फायदा कितपत प्रशांत मोकल या 12 येणाऱ्या चेंडूवर घेतोय. 1 षटकाचा खेळ संपलाय, अजून 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 18 चेंडूवर कशा पद्धतीने आपल्या साई संघाला पुढे नेतोय. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकानंतर 2 बाद 8 धावसंख्या धावपटलावर साई संघाची. जो साई संघ अनिकेत मोकल, प्रतीक मोकल, संकेत मोकल या स्टार खेळाडूंच्या नावानं ओळखला जातो. पूर्वीचा कालावधी पाहिला तर गजानन दादा असतील, विजय दादा असतील, समाधान दादा असतील यांच्या नावानं भवानी फायटर साई हा संघ ओळखला जायचा. त्यावेळेला मात्र आम्ही प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये असायचो आणि आज मात्र समालोचकाच्या भूमिकेमध्ये असताना आज आम्ही अनिकेत मोकल यांना, प्रतीक मोकल यांना, संकेत मोकल यांना मात्र ऑन स्क्रीन पाहतोय.
हा साईगावचा क्रिकेट आणि या साईगावच्या क्रिकेटमध्ये आमचे प्रेक्षक देखील जोडले गेले. त्या तमाम क्रीडा रसिक प्रेक्षकांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. प्रशांत मोकल याची फलंदाजी अर्थात निखिल सर आम्हाला म्हणालं की बराच क्रिकेट आम्ही प्रशांत मोकल याचा पाहिलाय. गॅप सिलेक्शन मध्ये महारत त्यांनी घेतलेली आहे. तंत्रशुद्ध फटकेबाज म्हणून त्याला ओळखला जातो. तर ती तंत्रशुद्ध फटकेबाजीची गरज साई संघाला आहे. सध्या अडचणीत सापडलाय. पहिलं षटक संपलं. पहिलं षटकानंतर 8 धावसंख्या धावपटलावर 2 विकेटच्या मोबदल्यात गोलंदाजी मार्कवर गोलंदाज निगडी संघाच्या वतीनं रूपम. मॅन्डेटरी पॉवर प्ले संपलाय. 38 सर्कलच्या बाहेर 5 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील. पहिला क्षेत्ररक्षक डीप कव्हरच्या दिशेनं लॉंग ऑन लॉंग ऑफ काऊ कॉर्नर आणि डीप मिड विकेट असे 5 क्षेत्ररक्षक सध्या तैनात केलेत प्रशांत मोकल याला जाल्यामध्ये पकडण्यासाठी. ही क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना आखून झालेली आहे. या व्यूहरचनेमध्ये प्रशांत फसतोय की प्रशांत मात्र या व्यूहरचनेला तडा देऊन धावसंख्या धावपटलावर लावतोय. याकडे आपण लक्ष देऊया. आपण पहा जिगर ट्रॉफी 2024. कुठेही जाऊ नका. YouTube लाईव्ह आणि ऑफलाईनच्या माध्यमातून पाहत राहा. आमची जिगर ट्रॉफी आयोजक आमचे अर्थात करण भाई यांच्या माध्यमातून. रूपम म्हात्रे हा कस्तुभ म्हात्रेचा भाऊ आहे. अगदी मला ओळखलं कारण बऱ्याच आम्ही टुर्नामेंटमध्ये यांना पाहिलंय. त्यांच्यासारखाच पावलावर पाऊल ठेवत आपल्या निगडी संघाला आता चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जाईल. तेवढाच प्रयत्न प्रशांत मोकल आणि निखिल आपल्या संघासाठी धावसंख्या बनवण्याचा करणार आहे. यबल्ला मात्र शफल करून खेळण्याचा प्रयत्न केला. पंचांनी मात्र अचूक खेळलं. अचूक निर्णय पंचांचा. डाव्या इष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू वाईट घोषित केलाय पंचांनी. 9 धावसंख्या धावपटलावर 1-2 विकेटच्या मोबदल्यात पहिलं षटक संपलं. दुसऱ्या षटकाची सुरुवात मात्र रूपमनं वाईट याने केली. रूपम म्हात्रे कस्तुभ म्हात्रे जर पहिला षटक हाताळला सरसेनापती निगडी संघाचा एक महत्वाचा खेळाडू आणि त्याचा भाऊ रूपम म्हात्रे. जसं युसुफ पठाण इरफान पठाण ही जोडी भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहिली ती जोडी आता मात्र निगडी संघाच्या वतीनं रूपम म्हात्रे आणि कस्तुभ म्हात्रे. याबला मोठा फटका. याबला मात्र स्टार्टअप घेतला. हाय हॅलो टाटा बाय बाय करत खेळाडूंना मात्र चेंडू गेलाय डीप बॅकवर्ड स्कोर लेगच्या मस्त कळा दस्तक देताना हा पाहिला आपण. अप्रतिम सुंदर देखणा असा फटका आणि फटका देऊन गेला 6 धावसंख्या डीजे. दोन ऑफिशियल पंच ऑन फील्ड आपण पाहतोय. निमित्त आहे जिगर ट्रॉफी 2024 आयोजक आमचे करण भाई. पुन्हा एकदा शफल करून खेळण्याचा प्रयत्न. ग्लान्स केला चेंडू. चेंडू जाईल डीप मिड विकेटच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. 1 धावसंख्या अर्जित केली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न. ज्या पद्धतीने निखिल सरानं या फलंदाजाचं वर्णन केलं होतं त्या पद्धतीची खेळी करतोय. एक मोठा फटका तिथून एक हलक्या हाताने खेळला फटका. 2 धावसंख्या. चांगल्या पद्धतीचा डाव सावरतोय. इथे मात्र भागीदारी मात्र बनवावी लागेल. ही भागीदारी मात्र क्रिकेटमध्ये आपल्या संघाला खूप मजबूत स्थितीत नेत असते. चांगली धावसंख्या उभारून देत असते. हा प्रयत्न मात्र सध्या तरी प्रशांत मोकल आणि निखिल याचा चालू आहे आणि तेवढाच प्रयत्न रूपम म्हात्रे याचा गोलंदाजीमध्ये करावा लागतोय. त्याला कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय पण प्रशांत मोकल हा मात्र अडथळा निर्माण करतोय. चांगली फटकेबाजी करतोय. पुन्हा एकदा शफल करून खेळण्याचा प्रयत्न. पंचांनी मात्र अचूक हेरलं. चेंडू पडल्यानंतर डाव्या इष्टीच्या वरून जातोय. पंचांचा अचूक निर्णय. शफल करून खेळतोय प्रशांत मोकल.
पण पंचांनी मात्र त्यांच्या अचूक दृष्टीनं पाहिलं गेलं की चेंडू पडल्यानंतर डब्या एष्टीच्या भरून जातोय. चांगला चेंडू आता रूपम म्हात्रेचा कमबॅक इथे पाहायला मिळतोय. प्रशांतनं अशा पद्धतीची फटकेबाजी दोनदा करण्याचा प्रयत्न केला, दोनदा अपयशी ठरला. आता मात्र रूपम म्हात्रे कमबॅक करण्याच्या दृष्टिकोनातून गोलंदाजी करतोय आणि तेवढी चांगली फलंदाजी प्रशांत मोकल देखील करतोय. त्याचं देखील कौतुक करावं लागेल, प्रशंसा त्याची करावी लागेल. इथे मात्र रणअपमध्ये व्यत्यय येतोय. पुन्हा एकदा गोलंदाज त्याच्या गोलंदाजी मार्क करून फलंदाजाला गोलंदाजी करण्यासाठी धाव घेईल. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल नाही. त्याच पद्धतीचं क्षेत्ररक्षण डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, काऊ कॉर्नर आणि डीप मिड विकेट. आउटसाइड सर्कलमध्ये हे क्षेत्ररक्षण लावण्यात आले. आणि इनसाइड सर्कलचा विचार केला तर एक फर्स्ट स्लिप, एक गली आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे, लेग गली, अशा पद्धतीने क्षेत्ररक्षण लावलंय. हा प्रकारचा चेंडू या बेलला मात्र दोन प्रयत्न अपयशी ठरले, पण आताचा प्रयत्न मात्र अचूक ठरला गेला. या बेलला मात्र शफल करून चेंडूला मात्र दिशा दिली. चेंडू जाईल सीमारेषा पार, मिळतील धावा 4. फलंदाज प्रशांत मोकल याच्या बॅटमधून येतात संजीवनी देणारा हा चौकार. हाला मिळत आहेत. रूपम म्हात्रे गोलंदाजी मार्कवर. या बेलला मात्र ऑन ड्राईव्ह करायचा होता. आणि मोक्याच्या बेली खोलवर टप्प्याचा चेंडू, इरादा बदलला, चेंडू मारला गेला. शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने तिथे झेल पकडला गेला आणि प्रशांत मोकल याचा संपला गेला खेळ. इथून मात्र विकेट नंबर 3 मैदानाच्या बाहेर जाईल, डगआउट मध्ये जाईल. धावपटलावर विचार केला तर 21 धावसंख्या धावपटलावर 3 मधल्या साई संघाची. पुन्हा ऐकूया खरंच जे गाण्याचे बोल आहेत. करण पाटील या मॅचेसचं ऑर्गनायझेशन, नियोजन, आयोजन एकदम प्रॉपर करतोय आणि खरंच त्या गाण्याच्या बोलाला सुटेबल अशी त्याची कामगिरी सध्या तरी जिगर ट्रॉफी 2024 मध्ये. नवीन फलंदाज योगेश मैदानाकडे मार्गस्थ झालाय. आशिष हा फलंदाज नवीन मैदानाकडे मार्गस्थ झालाय. भारदस्त ध्येय असलेला साईगावचा स्टार सितारा मैदानावर उतरला इनॅट नंबर 5व्या क्रमांकावर. आणि 3ऱ्या क्रमांकावर गोलंदाजी करण्यासाठी निगडी संघाचा योगेश मैदानावर उतरलाय. ज्या पद्धतीने कौस्तुभ म्हात्रे याने गोलंदाजी केली, ती गोलंदाजी मात्र काहीशी रूपम यांनी देखील केली. पण त्याच्या षटकामध्ये 2 मोठे फटके. प्रशांत मोकल याने पहिला फटका डीप मिडविकेटच्या दिशेनं, त्यानंतर दुसरा जो चौकार आला तो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं आला. अशा मोठ्या धावसंख्या उभारल्या प्रशांत मोकल यानं. पण शेवटच्या चेंडूवर ब्लॉकला चेंडू टाकला. प्रशांत मोकल याचा इरादा होता ऑन ड्राईव्ह करायचा आणि मोक्याच्या वेळी त्याला विचार बदलावा लागला आणि चेंडू मारला गेला. शॉर्ट कव्हरच्या दिशेने झेल पकडला गेला. प्रशांत मात्र तंबूच्या आश्रयाला जातोय. इथून 2 षटकांचा खेळ संपतोय. 21 धावसंख्या धावपटलावर 3 विकेटच्या मोबदल्यात साई संघाची. योगेश शमीला बॅटची कडा लागून चेंडू मात्र बॅक ऑफ द स्टंप. इथे मात्र यष्टीरक्षक आणि फर्स्ट लीव्हच्या क्षेत्ररक्षणाला चकवा देऊन चेंडू मात्र बॅक ऑफ द स्टंप येतोय. अगदी सीमारेषेच्या जबल चेंडू अडवला जातोय. एक धावसंख्या अर्जित करताना निखिल मात्र बराच आता वेळ शांत बसलाय. ज्या वेळेला तो आल्या त्यांनी लॉंग ऑनच्या दिशेने एक मोठा फटका मारला 6 धावसंख्येचा. तिथून मात्र बराच काल नॉन स्ट्राईक एंडला आता तग धरून आहे. तो देखील वाट बघतोय जास्तीत जास्त मला कशी स्ट्राईक मिळेल. पण आता मात्र सध्या स्ट्राईकला आपण पाहतोय आशिष हा फलंदाज, साईगावचा भारदस्त ध्येय असलेला फलंदाज. स्ट्राईक एंडला नॉन स्ट्राईकला निखिल. गोलंदाजी मार्क तर निगडे संघाचा योगेश. पहिला चेंडू तर चांगला फेकला.
झेल उडाला होता. यष्टीरक्षक कौस्तुभ म्हात्रे याने चूक केली. त्यानंतर फर्स्ट स्लिपने देखील चूक केली. त्याचा परिणाम एक धावसंख्या मिळाली. ती अर्थातच साई संघाला. क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल केला गेलाय. डीप मिडविकेटचा क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने तैनात केलाय आणि डीप पॉइंट असेल, डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन या दिशेने क्षेत्ररक्षक तसेच आहेत. ज्यावेळेला स्लोवर चेंडूचा मारा केला, पण चेंडू जाईल डीप पॉइंटच्या दिशेने जिथे क्षेत्ररक्षक स्वतः तैनात आहे. चेंडूला उचलला जाणार, फेकणं जाणार आणि तोपर्यंत एकदम संख्या पूर्ण केली गेली. चांगला चेंडू होता, ऑफस्टम्पच्या बाहेर होता, स्लोवर डिलिव्हरी केली गेली आणि अर्थात आशिष याचा देखील इरादा होता मोठा फटका खेळण्याचा, पण तो इरादा बदलवावा लागला कारण त्या पद्धतीचा चेंडू आला नव्हता आणि इथे मात्र कट केलं गेलं. चेंडू स्क्वेअर ड्राईव्ह केलं गेलं. ड्राईव्हच्या माध्यमातून डीप पॉईंटच्या दिशेनं एक धावसंख्या घेऊन आशिषनं आपलं वैयक्तिक खातं खोललंय, संघाला पोहोचवलंय 23 या आकड्यावर. 23 धावसंख्या धावपटलावर 3 विकेटच्या मोबदल्यात साई संघाची. तोच निखिल ज्याच्या बॅटमधून आळ्या आळ्या सुरुवातीला पहिल्या चेंडूवर लॉंग ऑनच्या दिशेने मोठा षटकार मारला होता तोच खेळाडू. या बॅलला मात्र खराब चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर पंचांनी अचूक हेरलं गेलं आणि वाईटचा इशारा दिला. अतिशजी म्हात्रे अनुभवी पंचांच्या भूमिकेमध्ये, तेवढेच अनुभवी आमचे रवी सर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये. चांगलं इथे अंपायरिंग करत असताना या तिसऱ्या दिवसामध्ये एकही निर्णय असा गेला नाही की विवादास्पद असेल. सर्वच्या सर्व निर्णय अचूक देत असताना हे दोन्ही पंच. मला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर आतल्या दिशेला चेंडू मात्र मारला कौ कॉर्नरच्या दिशेनं. तिथे मात्र रूपम मात्र क्षेत्ररक्षक त्यांनी चूक केली. झेल मात्र सोडला गेला, निसटला गेला, संधी उपलब्ध करून दिली गेली निखिल यानं मात्र या संधीचा फायदा घेत 2 धावसंख्या अर्जित केल्या. निखिल आणि आशिष आता उर्वरित डाव साई संघाचा सावरत असताना 2 खेळाडूंना ऑन फ्रेम पाहू शकतोय समर्थ लाईव्ह युट्यूब चॅनलच्या माध्यमातून घर बसल्या आपण या दोन्ही खेळाडूंना आणि तेवढाच योगेश या गोलंदाजाला देखील आपण पाहू शकताय. ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू फेकला होता आणि इथे मात्र चेंडू लागतोय बॅटला आणि तिथून मात्र यष्टीरक्षकाच्या ताब्यामध्ये जातोय. चौथा विकेट डगआउट मध्ये जाईल साई संघाचा 26 या धावसंख्येवर. प्रफुल्ल मोखल याच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा साई संघ सरसेनापती कर्णधार आहे आणि त्याच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा साई संघ आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय. आणि एकीकडे कौस्तुभ म्हात्रे याच्या नेतृत्वाखाली खेळणारा निगडी संघ मैदानात उतरलाय. उशीर आलेल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की नाणेफेकीचा कौल निगडी संघाने जिंकला, क्षेत्ररक्षण स्वीकारलं, साई संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. आज तागायत आपण पाहिलं तर तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. धावपटलावर धावा आहेत 26. 4 विकेटच्या मोबदल्या साई संघाची. तिसरा गोलंदाज योगेश, त्याच्या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. तर अर्थातच या बिल्ला मात्र चेंडू पडल्यानंतर उचली घेतोय. चेंडू यष्टीरक्षकाच्या ताब्यामध्ये जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होतोय. योगेश मात्र आता चांगली गोलंदाजी करतोय. अगोदरच्या चेंडूवर आपण पाहिलं तर निखिल याला परतीचा रस्ता पकडवायला मात्र इथे त्याच्या गोलंदाजीतून मजबूर केलं आणि त्यानंतर आताच्या आपण योगेश या चेंडूवर कमबॅक करताना निर्धाव चेंडूची सांगता. या बेलला मात्र पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर उचली घेतोय. एक धावसंख्या अर्जित करतोय. हलक्या हाताने चेंडू ढकलला जातोय कव्हरच्या दिशेनं. एक धावसंख्या अर्जित केली. एक धावसंख्येने मात्र इथे धावपटल काहीसं पुढे जातोय. धावपटलावर धावा असतील 27. 4 विकेटच्या मोबदल्यात साई संघ जो अनिकेत मोकल याची विकेट गेल्यानंतर प्रशांत मोकल यांनी डाव सावरत असताना 3 षटकामध्ये आतापर्यंत धावा आल्यात 27. 4 विकेटच्या मोबदल्यात शेवटचं षटक असणार, स्लॉग ओव्हरचं षटक असणार, हरामारीचं षटक असणार. त्या षटकाचं पूर्ण विवरण थोड्या वेळात आपल्यापर्यंत पोहोचवेलच. आपण ऐकूया आता डीजे आमच्या गोल्डनचं सुमधुर
इथे 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकानंतर धावपटलावर धावा लागल्यात 27. 4 विकेटच्या मोबदल्यात शेवटचं षटक, अंतिम षटक, अनावारीचे षटक. साई संघाच्या वतीने धावसंख्या जमवल्या जातात की गोलंदाज प्रभावी ठरतोय. हाफ ट्रॅकरचा चेंडू लाऊड अपील पंचांकडून केली गेली अप्रतिम यष्टीरक्षण, कौतुक करावं लागेल. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघतोय. डॉट चेंडूची समाप्ती होतोय. उचली घेणारा चेंडू आपण पाहिला निकेत सर, समोरच्या दिशेने परला गुडलेट स्पॉटच्या दिशेने चेंडू पडल्यानंतर उचली घेतोय. प्रमाणापेक्षाही उचली होती आणि तिथे बीट केला जातोय. फलंदाजाला निर्धाव चेंडूची सांगता. पुन्हा एकदा या बॉलला मात्र पायांवर टाकलेला चेंडू ग्लान्स केलाय. तिथे मात्र डीप मिड विकेटच्या दिशेनं पकडला जाईल खेळ आणि संपला जाईल साईडच्या या खेळाडूचा खेळ. 5 विकेट इथे मैदानाच्या बाहेर असतील आणि 5 विकेट गमवत असताना साई संघाची धावसंख्या धावपटलावर लागली. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुन्हा ऐकूया आमच्या गोल्डन डीजेचा सुमधुर संगीत. दोन चेंडूंचा खेळ झालाय. 4थ्या षटकातील खेळ आपण पाहतोय आणि 2 चेंडूंचा खेळ झाल्यानंतर एक विकेट देखील मैदानाच्या बाहेर स्वप्नील या गोलंदाजानं बाहेर काढली. साई संघाची डीप मिड विकेटच्या दिशेने पकडला गेला झेड आणि संपला गेला त्या खेळाडूचा खेळ. आता नवीन फलंदाज मैदानावर आलाय मनीष. ऑफस्टंपच्या बाहेर मारायचा चेंडू प्रयत्न केला होता. इथे मात्र मनीष ज्या पावलाने आला त्या पावलाने मात्र परत जावं लागेल. रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होते कारण स्ट्राईक पाहिजे. ते आशिष याला, आशिष याच्याकडे कौशल्य आहे, खेळण्याची क्षमता आहे, ती ताकद आहे. ते आशिष याने स्वतःला हेरली, स्वतःवर भरोसा दाखवलाय आणि आता मात्र आशिष स्ट्राईक इनला दिसेल आणि मनीष मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज देखील मैदानावर आपल्याला दिसेलच. अर्थात यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय. समर्थ लाईव्ह या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घर बसल्या या जिगर ट्रॉफी 2024चा आनंद आपण घेताय. एक प्रेक्षणीय सामने आणि मोठमोठे खेळाडू या जिगर ट्रॉफी 2024 मध्ये खेळताना पाहिलं. आजच नाही, सातत्याने 3 ते 4 वर्ष सलग मोठमोठे संघ आज या जिगर ट्रॉफीमध्ये खेळताना पाहतो. एक विशेषता आहे या जिगर ट्रॉफीची, करणभाईच्या ट्रॉफीची. या स्वतः कर्णधार प्रफुर मोकल मैदानाकडे गेलाय, अगदी जवळपास 8व्या क्रमांकावर. हा गोलंदाजी मार्कवर या बॉलला मात्र शिष्याने घेतला निर्णय. टोचच्या माध्यमातून बॉडीला टर्न केलं, चेंडूने दिशा पकडली, बॅट फिरवली गेली. चेंडू मात्र वाऱ्याला गर्र दिशा घेऊन जातोय सीमारेषा पलीकडे 6 धावसंख्येसाठी.
पण आमच्या निकेत मोकल सरांचा आवाज.
निगडे संघाचं या ठिकाणी रोमांचक सामना आपण पाहतोय। दोन्ही संघ तेवढे ताकदीचे या ठिकाणी आपण पाहतोय। निखिल हा देखील एक गुणवान गोलंदाज आहे साई संघाच्या बाजूने। या ठिकाणी रिव्हर्स शॉट अटेम्प्ट केलाय आणि चेंडू जाईल सरळ सरळ सीमारेषा पार, चौकार। पहिला सॉन्ग या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आलं गोल्डन डीजे यांच्या माध्यमातून। या ठिकाणी शफल होऊन मारण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी झेल प्राप्त करतोय लेग स्लिपला असणारा क्षेत्ररक्षक, माघारी परतावं लागेल। फलंदाज संतोष या फलंदाजाला सुरेख गोलंदाजी आतापर्यंत आपण निखिल यांच्या माध्यमातून पाहिले। कारण पहिल्या चेंडूवर एक धाव प्राप्त केल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चौकार आला होता। असं वाटलं होतं की संतोष हा फलंदाज निश्चितच वरचढ ठरतोय निखिल या गोलंदाजावर, परंतु नंतर जो कमबॅक पाहायला मिळाला निखिल या गोलंदाजाच्या माध्यमातून शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू फेकला गेला होता। सरळ लेग स्लिपला असणारा क्षेत्ररक्षक त्याच्या हातात चेंडू जाऊन विसावला आणि माघारी परतावं लागलं संतोष या फलंदाजाला। या ठिकाणी फलंदाजी मार्कवर फलंदाज योगेश। सुरेख शॉट म्हणावा लागेल। क्रिकेट जगतातील एक देखणा फटका म्हणतात याला, कव्हर ड्राईव्ह या ठिकाणी खेळली जाते। योगेश या फलंदाजाच्या माध्यमातून चेंडू ज्या दिशेने आला होता त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न या खेळाडूच्या माध्यमातून केला जातोय। याच्यातून त्याच्यामधली असणारी गुणवत्ता देखील प्रस्थापित होत आहे मैदानावर। सेन्सिबल क्रिकेट या ठिकाणी खेळला जातोय योगेशच्या माध्यमातून। पॉवर प्लेचा हा षटक आहे। पॉवर प्लेच्या षटकामध्ये या ठिकाणी पॉइंटच्या वरून खेळतोय, चेंडू जातोय सरळ सरळ सीमारेषा पार, चौकार। या ठिकाणी गोल्डन डीजेला देखील सुरेख फलंदाज योगेश यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळाली। कारण ज्या शॉट सिलेक्शन योग्य पद्धतीचे त्यांचे या ठिकाणी पाहायला मिळाले। पुढे चेंडू शफल होऊन मारण्याचा प्रयत्न, पादतळत्र्याचा वापर केला होता या ठिकाणी। काऊ कॉर्नरच्या रिजनमध्ये चेंडू गेलाय। अनिकेत मोकल चेंडूला फील्ड करेल तोवर एक धावसंख्या सहजगत्या प्राप्त केली जाते। या एक धावसंख्येने पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी समाप्त होतोय। पॉवर प्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 12 अशी धावसंख्या निगडे या संघाची या ठिकाणी होत आहे। तुर्तास डीजे ला संधी देऊया।
मोकळ आणि फलंदाजी मार्गावर फलंदाज या ठिकाणी आपण पाहणार आहोत योगेश यांच्या बॅट्समधून सिंगल डबल आणि चौकार अशी धावसंख्या आपल्याला धावफलकावर त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे। या ठिकाणी सुरेख चेंडू होता, सुरेख पद्धतीने खेळून काढलं, सन्मान दिला गेला या ठिकाणी चेंडूला। चांगल्या चेंडूला सन्मान योगेशांच्या माध्यमातून दिलं जातोय, यालाच क्रिकेट म्हटलं जातं। चांगल्या चेंडूला सन्मान देणं, खराब चेंडूवर प्रहार करणं म्हणजेच क्रिकेट होय। तर या ठिकाणी त्याच पद्धतीने क्रिकेट खेळलं जातोय योगेश यांच्या माध्यमातून। ज्या रनरेटची गरज होती ती तो रनरेट आता निगडे संघाच्या बाजूने आपल्याला येताना दिसत आहे। फलंदाजी मार्कवर फलंदाज पाहतोय विकास, अद्यापपर्यंत एक चेंडूचा सामना केला या फलंदाजाने, तोच विकास या ठिकाणी पाहतोय। शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक कोणत्याही प्रकारची चुकी करणार नाही, या ठिकाणी बॅक टू पेव्हिलियन जावं लागेल विकास या फलंदाजाला। डीजे मास्टर आहे की अनिरुद्ध सुरेख असं झेल त्याच्या माध्यमातून दोन टिपले गेलेत आणि अक्षरशः साई संघाला चांगल्या स्थितीत आणण्याचा प्रयत्न हे अनिरुद्ध यांच्या माध्यमातून या ठिकाणी केलं गेलेलं आहे। पंच काय प्रॉब्लेम आहे? करण पाटील सध्या इथे अवेलेबल नाही आहेत। अक्षय पाटील प्लॅटफॉर्म रावे, काय प्रॉब्लेम आहे ते बघा तुम्ही जरा। काय विषय आहे तो तरी बघून घ्या अक्षय सर। प्रॉब्लेम जे झाले या ठिकाणी चित्र त्यांना प्रॉब्लेम समजलाय की नाही समजलाय हे देखील आपण जाणून घेऊ त्यांच्याकडून। विजय गंभीर आहे
या ठिकाणी ज्या काही शंका कुशंका होत्या त्यांचं निरासन करून अक्षय पाटील या ठिकाणी आलेले आहेत. मी म्हटलं होतं अक्षय पाटील हा काही प्रॉब्लेम आहे ते सॉल्व करतील, कारण शिक्षक आहेत, पेशाने प्राध्यापक आहेत ते. या ठिकाणी अनिकेत मोकल स्लोवर पद्धतीचा चेंडू फेकला गेलाय. या ठिकाणी चकवलं गेलंय. फलंदाज कौस्तुभ म्हात्रे या फलंदाजाला ज्या पद्धतीची गोलंदाजी अनिकेत मोकलसाठी कौस्तुभ म्हात्रे या गोलंदाजाने केली होती त्याच पद्धतीची गोलंदाजी आता अनिकेत मोकल हे करत आहेत. या ठिकाणी शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू खेळून काढलाय. चेंडू जाईल मिड विकेटच्या रिजन मध्ये, सीमारेषा पार, चौकार. डीजे मास्टर योगेश हा फलंदाज आता पाहतोय ज्याच्या बॅटमधून चांगले फटके आतापर्यंत आपण पाहिले तोच फलंदाज योगेश. सेन्सिबल क्रिकेट म्हटलं जातं याला. या ठिकाणी सुरेख चेंडू गॅप सिलेक्शन योग्य, ज्या नो मॅच लँडमध्ये हा चेंडू खेळला गेलाय. त्या ठिकाणी एक धावसंख्या सहजगत्या प्राप्त केली जाते. एक धावेने धावफलक पुढे जाईल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावपटलावर 2 बाद 19 अशी धावसंख्या आपण पाहतोय आतापर्यंत. डीजे मास्टरला देखील या ठिकाणी संधी दिली जाईल. खेळून काढते. क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल तोवर एक धावसंख्या सहजगत्या प्राप्त केली जाते. एक धावेने धावफलक पुढे जाईल. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 20. 11 चेंडू आणि 17 धावसंख्येची आवश्यकता आहे हा सामना विजयशीर प्राप्त करण्यासाठी. ही धावसंख्या रोखावी लागेल. गोलंदाज आशिष या गोलंदाजाला या ठिकाणी रिव्हर्स शॉट अटेम्प्ट केलाय. चेंडू जातोय सरळ सरळ सीमारेषा पार, चौकार. डीजे मास्टरला देखील या ठिकाणी संधी दिली जाईल.
आपण पाहतोय कौस्तुभ म्हात्रे यांच्या माध्यमातून आपण गोलंदाजी पण चांगली करू शकतो आणि तेवढ्याच दर्जाची फलंदाजी देखील आपण करू शकतो असं दाखवून दिलं जातोय. लाऊड अपील केली जाते पंतांच्या माध्यमातून आणि या ठिकाणी बाद व्हावं लागेल. सुरेख गोलंदाजीच्या माध्यमातून केली जाते. बॅक टू पेव्हिलियन जावं लागेल कौस्तुभ म्हात्रे या फलंदाजाला. डीजे मास्टरला पुन्हा व यांचे बंधुराज रूपम म्हात्रे. आपण क्रिकेट जगतामध्ये अनेक असे क्रिकेटर पाहिले ज्यांची जोडी आपण मैदानात पाहिले. अँडी फ्लावर असेल, स्टीवा मार्को असेल, त्यानंतर युसुफ पठाण इरफान पठाण असेल, हार्दिक पांड्या कुणाल पांड्या असेल, दीपक चहर राहुल चहर असेल, शॉन मार्श मिचेल मार्श असेल. तशीच जोडी आपण निगडे संघामध्ये देखील पाहतोय. कौस्तुभ म्हात्रे आणि रूपम म्हात्रे ही जोडी आपण या ठिकाणी पाहतोय. कौस्तुभ म्हात्रे जोडी सांगते मी हां. त्यानंतर या ठिकाणी आपण आता मैदानाकडे बोलतोय जिथे 8 चेंडू आणि 13 धावसंख्येची आवश्यकता. या ठिकाणी खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला गेलाय. खोदून काढण्याचा प्रयत्न झाला होता. फलंदाज रूपम म्हात्रे यांच्या माध्यमातून बॅट आणि बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावला. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता झाली. धावफलक तिथेच स्थिरावतोय. 24 या धावसंख्येवर काहीशी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना या ठिकाणी केली जाते. 7 चेंडू आणि 13 धावसंख्येची आवश्यकता. 2 चेंडू आतापर्यंत शिल्लक आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत बरोबर आहे. या ठिकाणी 8 चेंडू आणि 13 धावसंख्या. सुरेख चेंडू उचली घेणारा चेंडू होता. कहीं पे निगाहे और कहीं पे निशाणा असं म्हणावं लागेल. नीटच या ठिकाणी चेंडूला बघितलं जात नाही आहे. फलंदाजाच्या माध्यमातून या ठिकाणी निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता होते. धावफलक तिथे स्थिरावतोय. 24 या धावसंख्येवर बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव गेल्यानंतर काहीसा दडपणाखाली जातोय निगडे हा संघ. या षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे. या शेवटच्या चेंडूवर सुरेख फटका म्हणावा लागेल. कव्हर ड्राईव्ह केला जातोय. चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. चौकार तुरतात डीजे मास्टर.
आहात आपल्याला माहिती आहे कशा पद्धतीने सामने आपल्याला जास्तीत जास्त षटकाचे खेळायचे आहेत हे देखील आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे। तर या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवून घ्या विनंती करतोय। गोलंदाजी मार्कवर असणार आहे गोलंदाज। 6 चेंडू आणि 9 धावसंख्येची आवश्यकता आहे। मनीष जो स्पिन पद्धतीची गोलंदाजी करतोय तोच मनीष आता आपण मैदानात पाहतोय। या ठिकाणी योगेश हा फलंदाज अद्यापपर्यंत मैदानात तग धरून राहिलेला आहे। सामना दोन्ही स्टाईलने फिनिश करण्याचा प्रयत्न असेल कारण सिंगल डबलने आतापर्यंत आपण त्यांच्या माध्यमातून खेळ पाहिलाय। सामना जवळ नेण्याचा त्यांनी या ठिकाणी प्रयत्न केलाय, आपली विकेट राखून ठेवली। फलंदाज योगेश यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहतोय। गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज पाहतोय मनीष, फलंदाजी मार्कवर योगेश, नॉन स्ट्राईक एंडला असणारा रूपम यांच्या बॅट्समधून देखील एक चौकार आलाय त्यांच्या बॅट्समधून, परंतु त्यांनी देखील 3 चेंडू फेस केले। 3 चेंडू मागे 4 धावसंख्या उभारलेली आहे। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय मनीष, फलंदाजी मार्कवर फलंदाज आहे योगेश। मनीष योगेश असं कॉम्बिनेशन कायसं जुळतोय। लोवर फुलटॉस चेंडू होता त्याला फ्लिक केलंय, क्षेत्ररक्षक तिथे तैनात। स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू खेळून काढला होता। एकाच धावेवर समाधान मानावं लागलं। 1 धावेने धावफलक पुढे जाईल, धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 29। अद्यापपर्यंत 8 धावसंख्येची आवश्यकता आहे हा सामना विजयशीर प्राप्त करण्यासाठी। 5 चेंडू आणि 8 धावसंख्या। सुरेखा आतापर्यंत कॅप्टनशिप आपण पाहिली साई संघाच्या बाजूने। चांगल्या अशा गोलंदाजांचा मारा या ठिकाणी साई संघाच्या बाजूने आपण पाहिलाय। या ठिकाणी स्लोवर पद्धतीचा चेंडू फेकला होता। पॉइंट रिजन मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे। डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल तोवर 1 धावसंख्या सहजगत्या प्राप्त केली जाईल। 1 धावेने निश्चितच डॉट चेंडू सारखा 1 धाव असेल साई संघासाठी, कारण आता धावसंख्या येऊन ठेपलेली आहे 4 चेंडू आणि 7 धावसंख्या। 4 चेंडू आणि 7 धावसंख्या। 1 बिग हिट या सामन्याचा चित्र बदलवू शकेल, परंतु तो बिग हिट योगेशच्या बॅटमधून येतोय की रूपम या फलंदाजाच्या बॅटमधून येतोय की आपल्या गोलंदाजीमध्ये सातत्य राखतोय गोलंदाज मनीष, हे देखील पाहणे योग्य असणार आहे। या ठिकाणी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना वारंवार केली जाते, संभ्रम निर्माण केला जातोय फलंदाजांच्या मनामध्ये। डीप पॉइंट मध्ये एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय, गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, फर्स्ट स्लिप मध्ये एक प्लेयर आहे, लेग स्लिप मध्ये आहे। पुढे जाऊन हा फटका अटेम्प्ट केलाय, चेंडू जातोय सीमारेषा पार, षटकार डीजे मास्टर। एक धावसंख्येची आवश्यकता आहे। 3 चेंडू आणि 1 धावसंख्या। सामना अद्यापपर्यंत कोण जिंकेल हे सांगणं कठीण आहे, परंतु फलंदाज जो आहे ना अक्षय सर, तो टेक्निकल खेळाडू आहे। चांगल्या रिझन मध्ये चेंडू खेळू शकतो, परंतु या ठिकाणी पंचांचा बोट वरती होतोय आणि पायदंडित केला जातोय। फलंदाज योगेश बॅक टू पेव्हिलियन जाईल। या ठिकाणी डीजे मास्टरला देखील संधी दिली जाईल। डीजे